बीएस बॉयज आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय बीएस बॉयज संघाने व आमंत्रित केलंय ते किरण स्मृती घनसोली या संघाला. सेमीफायनलचा सामना 4 षटकांचा सामना 3 दिवस लगातार शुक्रवार शनिवार व आजचा शेवटचा दिवस रविवार या 3 दिवसामध्ये 3 बलाढ्य असे संघ श्रीकृष्ण दिवा बीएस बॉयज दिवा व किरण स्मृती घनसोली हे 3 संघ पोहोचलेले आहेत. त्यामध्ये श्रीकृष्ण दिवा हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे, अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे व आता उपांत्य फेरीचा सामना होईल तो बीएस बॉयज दिवा विरुद्ध किरण स्मृती घनसोली यांच्या दरम्यान 4 षटकांचा सामना असेल. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे ते बीएस बॉयज संघाने. या संघ मैदानात उतरताना दरम्यान ह्या स्पर्धेचे काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन होताना संघ एका लाईनीत शिस्तीत मैदानात उतरताना विनंती असेल किरण स्मृती घनसोली आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे व आपला 12वा खेळाडू प्रतिनिधी सुद्धा समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. व या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी बजावतील ते हेमंत पाटील व प्रतीक बाला. किरण स्मृती घनसोली आपला 12वा खेळाडू प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आमचे ज्येष्ठ सदस्य मिलिंद मडवी यांचे बीएस बॉयज तर्फे हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अथर्व फिटनेस झोनचे सर्वेसर्वा प्रॉपरायटर श्री मिलिंद मडवी यांचे बीएस बॉयज तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. व सेमीफायनलचा असा व टाटा पॉवरचे संघमालक श्रेयश पाटील उर्फ जॉन यांचे सुद्धा बीएस बॉयज तर्फे हार्दिक स्वागत. त्यांनी सुद्धा स्थानपन्न व्हायचं आहे. चार ओव्हरचा सामना असेल हा. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 4 ओव्हरचा सामना 4 षटकांचा सामना असेल व पंचांना विनंती असेल सामन्याला त्वरित सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. सलामीची जोडी मैदानात आहे. किरण स्मृती संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू 12वा प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षात पाठवायचं आहे. सलामीची जोडी विशाल व राहुल. व बीएस बॉयज तर्फे सलामीचे षटक पॉवर प्लेचे षटक घेऊन येतात ते वैभव मडवी. त्यांनी आतापर्यंत 2 मॅन ऑफ द मॅच पटकावलेले आहेत. तेच वैभव मडवी आपल्या संघासाठी. बघूया पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात होताना पहिला चेंडू पॉवर प्लेचे षटक. उपांत्य फेरीचा सामना. विशाल शाह सुंदरता खेळून काढल्या. बघूया सुरुवात कशी होते. यस
षटकारांनी सुरुवात केलेली आहे, सलामी दिलेली आहे. विशाल यांनी सुंदररित्या टोललेला आहे चेंडू. बीएस बॉयजचे जे स्वयंसेवक असतील त्यांना विनंती असेल सीमारेषा गाठावी. उपांत्य फेरीचा सामना आहे. बीएस बॉयजचे जेवढे स्वयंसेवक असतील त्यांनी सीमारेषा गाठावी. बघूया सुंदर सुरुवात. पहिल्या चेंडूवर षटकार टोकून सुरुवात करतोय विशाल. ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. आता मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय तो विशाल. का आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, का आम्ही सेमीफायनलचा सामना खेळतोय दाखवून देतोय तो. पहिल्या 2 चेंडूवर लगातार 2 षटकार लगावले ते विशाल यांनी. या षटकारांची हॅट्रिक होते का? या विशाल ऑन हॅट्रिक. तिसरा बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाताना पंच हेमंत यांचा इशारा धावसंख्या 1 धावेने बर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13. बघा 3 चेंडू मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 वर. त्यामध्ये 2 उत्तुंगाचे षटकार खेचलेत ते विशाल यांनी. वैभव यांना बघूया. वैभव चौथा चेंडू घेऊन येतील विशाल यांच्यासाठी. सुंदरता खेळून गेले कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावताना आणि मात्र झेल सुटलेला आहे आणि चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी. गच्छाळ असे क्षेत्ररक्षण तिकडे क्षेत्ररक्षक होते श्रीकांत. आणि मात्र मोठी चूक केलेली आहे इथं. ज्या फलंदाजाने पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 षटकार लागले त्या फलंदाजाचा झेल सोडलेला आहे आता मात्र श्रीकांत यांनी. आणि त्याचं फल सुद्धा भेटलेलं आहे किरण स्मृती गणसोले यांना. बघूया पुढचा चेंडू. वैभव टू विशाल पुन्हा एकदा सेम शॉट. संग्राम झेल खाली आणि मात्र सोप्पा झेल पकडले. पहिला हादरा, पहिला झटका. डीजे धन्यवाद डीजे. पहिला झटका, पहिला हादरा किरण स्मृती गणसोलिया संघाला. सुंदर झेल टिपलेल्या संग्राम यांनी. जीवदान भेटलं होतं मागच्या चेंडूमध्ये, त्याचा पुरेपूर फायदा काय उचलता आला नाही. पुढच्या चेंडूमध्ये बाद झालेत. बघूया या षटकातील आता शेवटचा चेंडू पॉवर प्लेचे षटक. आता म्हणतो स्ट्राईकला ते राहुल शेट्टी. बघूया लॉंग ऑनला खडे खडे हिट केलेला आहे षटकार. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना बीएस बॉईज संघ पहिल्या षटकानंतर वैभवच्या पहिल्या षटकात 23 धावा पटकावण्यात यशस्वी होतोय तो किरण स्मृती घणसोली संघ. दरम्यान महापे इथे चालू असलेल्या स्पर्धेत ओमी प्रकाश केणियाने 19 चेंडूंमध्ये 59 धावांचे घणाघाती खेळी केली. त्याचं ओमी याचं खूप खूप अभिनंदन. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो राहुल. पंजा उजवीकडून मारा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय फायनलच्या दिशेने 1 धावेसाठी. या एका धावेने
संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती आता मात्र 24. पण आता मात्र स्ट्राईक एंडला आहे तो नवीन आलेला फलंदाज प्रीतम. एक धावाने आपला धावक एका धावावर नाबाद खेळतो. दरम्यान राहुल मारा करेल प्रीतम याच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू चेंडू बॅटच्या पड्ड्यात आणि हा सीमारेषे बाहेर षटकार. दरम्यान पहिल्या चेंडूवर एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळाली होती व दुसऱ्या चेंडूवर खरपूस समाचार घेते. तो राहुलच्या गोलंदाजीवर दुसऱ्या चेंडूवर षटकार लागतो. प्रीतम आपले मनसुबे स्पष्ट करतोय आणि पुन्हा जोरकस मारला फटका. चेंडू बराच वेळा हवेत कव्हरच्या दिशेने विशाल येऊन झेल करतोय व प्रीतम याला झेल बाद करतोय. दुसरा हादरा बसतो किरण स्मृती संघाला. धन्यवाद डीजे. आता मात्र दुसरा हादरा बसतोय प्रीतमाच्या स्वरूपात 30 या धावसंख्येवर. प्रीतम ही जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतो तो दीपेश. दरम्यान राहुल षटकार लगावल्यानंतर प्रीतम याला बाद करतोय. आता मात्र बॉलिंग राहुलसाठी राहुल लॉंगच्या दिशेने मारला फटका आणि जातोय क्षेत्ररक्षक डोक्यावरून षटकारासाठी. धन्यवाद डीजे. दरम्यान राहुल एक 2 षटकार लगावलेत आतापर्यंत त्याने. दरम्यान खूपच सुरेख फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. खेळ राहुल टाकेल राहुल. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. झेलसाठी कोणताही प्रयत्न नाही. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडून आडवून फेक करेपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतोय राहुल व नवीन आलेला फलंदाज दीपेश. मात्र एक षटक व 5 चेंडू नंतर किरण स्मृती घणसोली संघाची धावसंख्या होती 37. राहुल आपल्याकडे पुढचा चेंडू टाकेल नवीन दीपेशसाठी. दीपेश पाऊंडच्या दिशेने हलकासा टोलावून चेंडू मात्र जातो डी क्षेत्रात. या एका धावेने षटक संपतंय. 2 षटकांती किरण स्मृती घणसोली संघाची धावसंख्या होती 38. 2 बाद 38. एक चांगली सुरुवात, एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल ती किरण स्मृती संघाकडून. दरम्यान आता मात्र बॉलिंग वैयक्तिक पहिलं सांगितलं तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज देतो किशोर. दरम्यान आता मात्र पंतांच्या उजवीकडून मारा करेल तो किशोर राहुल याच्यासाठी. राहुल एक आक्रमक शैली असलेला फलंदाज, खूप सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्याने 2 षटकार लागून 13 धावांवर नाबाद खेळी करतोय. तोच राहुल खेळण्यास तयार किशोर याच्यासाठी. दरम्यान उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू पंच माफ करा, हा पायाला आदळला होता चेंडू, निर्धाव चेंडू.
पहिला चेंडू हा किशोर वाढील निर्धाव टाकतो. एक ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. राहुल याला काही नीटचा खेळता आला नाही. दरम्यान तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकेल किशोर, खेळ राहुल. दरम्यान फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता पण राहुल याला काही नीटचा चेंडू मात्र आता मात्र अवांतर चेंडू घोषित करतात पंचांच्या हात बाजूला सरसवतं. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते आहे. संघाची धावसंख्या होती ती 39. 2 बाद 39. किरणस्मृती घणसोली संघ सेमी चालू असलेला सेमीफायनलचा सामना BS बॉईज वर्सेस किरणस्मृती घणसोली. दरम्यान मिड विकेटच्या दिशेने खेळून एक थोडंसं गचा क्षेत्रक्षण महालावली त्या क्षेत्रातून त्याचा फायदा भेटतो. तर राहुल याला 2 धाव धावून पळून काढतात ते राहुल व दीपेश. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 41. दरम्यान किशोर आपल्यासाठी पुढचा चेंडू राहुल यासाठी. राहुल लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक डोक्यावरून लांब लचक षटकार खेचतोय. Ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap. दरम्यान या षटकाराने धावसंख्या पोहोचते ती आता मात्र 47 आकड्यावर. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या पट्यात येताना चेंडू मिड विकेटच्या दिशेने आडून फेक करेपर्यंत एकदा धावून पूर्ण करतोय राहुल. या एका धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती आता मात्र 48 आणि राहुलला 22 धावांवर नाबाद खेळ घेतो. आता मात्र स्ट्राईक एंडला येतो दीपेश. हा 1 धावांवर खेळतोय. दरम्यान लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. चेंडू यशाकडून चूक होते. चेंडू 22च्या रूपाने 1 धाव मिळते. या एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 49. 2 षटक व 5 चेंडू नंतर किरणस्मृती घणसोली संघ पोहोचतोय 49 या आकड्यावर. दरम्यान तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल किशोर, खेळ दीपेश. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वैभवकडून. आता शेवटचा चेंडू निर्धाव चेंडूने तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकांती किरणस्मृती घणसोली संघाची धावसंख्या होते ती 49. 2 बाद 49. आता मात्र या डावातील शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणावं लागेल ते चौथं षटक हाताळण्यासाठी बीएस बॉय संघाला विनंती असेल स्पीडअप करायचा आहे सामना. स्कोर होतं 49. 2 बाद 49. 3 षटकानंतर किरणस्मृती संघाची धावसंख्या येते ती 2 बाद 49. आता मात्र 14 षटक हाताळण्यासाठी येतोय तो संग्राम. पदांच्या डावीकडून एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन मारा करेल तो राहुल. राहुल आतापर्यंत एक आक्रमक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 22 धावांवर नाबाद खेळ घेतो. सलामीला आलेला फलंदाज राहुल खूपच चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघूया 6 चेंडूमध्ये कितपत धावा जमवण्यात यशस्वी होतो राहुल. नंतर उद्देशाचा बाहेरचा चेंडू पंच हेमंत यांच्याकडून अवांतर चेंडूचा इशारा. या अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते 50 या आकड्यावर. 3 षटकानंतर किरणस्मृती संघ 50 धावा. संग्राम आपल्या षटकातील पहिला चेंडू दुसऱ्यांदा टाकेल तो राहुल याच्यासाठी. राहुल जोरकस महाराजांच्या बॅटची कट घेऊन यशकडे जातो व यशकडून गफलत होते व 1 धाव मिळते ती राहुल याला. किरणस्मृती संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 51. आता मात्र संग्राम षटकातील पुढचा चेंडू एक सुरेख गुडलेत पण त्याचा चेंडू होता पण राहुल जोरकस माझ्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू पायांवर आदळतो. चेंडू जातो निर्धाव. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या आहे त्याच ठिकाणी म्हणजे 51. योगेश कोळी यांना विनंती असेल जिथे कुठे असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे.
दरम्यान संग्राम आपल्या षटकातील चेंडू टाकेल राहुल यासाठी. राहुल दोरकस मारला फटका आणि चेंडू बाजूला हवेत आणि एक सोपा असा झेल सोडतोय क्षेत्ररक्षक आणि आता मात्र दीपेश हा धावबाद होतोय. एक सोपा झेल होता, सोपा झेल सोडतोय, राहुलला जीवदान मिळतंय. DJ Prabhat in the mix. दीपेश याच्या जागेवर आता मात्र जातो तो उमेश. एक अनुभवी आक्रमक शैली असलेला फलंदाज उमेश. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. मग या मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा उचलण्यात यशस्वी होतो तर राहुल. या षटकातील या डावातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. संग्रामने आतापर्यंत टाकल्या 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी मारली. संग्राम दरम्यान दुर्गस मारण्याचा चेंडू आता निर्धाव चांगला क्षेत्ररक्षण मारावं लागेल तिथल्या क्षेत्र वैभव याच्याकडून. संग्रामाने आतापर्यंत टाकलेल्या 4 चेंडूंमध्ये म्हणजे 3 धावा दिल्या, त्यात एक अवंदरची धाव होती. आता मात्र शेवटचे 2 चेंडू या डावातील या षटकातील शेवटचे 2 चेंडू टाकेल संग्राम, खेळेल राहुल आणि जोरगस मारला फटका आणि सीमा रेषे बाहेर षटकार. कृपया स्पीडअप करायचा आहे सामना. या षटकारानिशी किरण स्मृती संघ पोहोचतोय तो 58 या धावसंख्येवर व राहुल अजूनही खेळतोय 30 या धावसंख्येवर. या षटकातील या डावातील अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक. बघा शेवटच्या चेंडूवर कितपत धावा जमवण्यात यशस्वी होतोय तो राहुल. संग्राम आपल्या बॉलिंग मार्गावर राहुल याच्यासाठी शेवटचा चेंडू टाकेल. राहुल स्क्वेअरलेगच्या दिशेने मारला चेंडू आणि एक थोडस क्षेत्ररक्षण मारावं लागेल ते यश. या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतात राहुल व उमेश. या 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 4 षटकांती 7. 3 बाद 60. किरण स्मृती संघाला विनंती असेल व BS बॉईज दिवा संघाला विनंती असेल लाईनअप मध्ये जायचं, लाईनअप मध्येच यायचं आहे आणि सामना थोडा विनंती असेल स्पीडअप करून खेळायचा आहे. कारण यानंतर आपल्याला एक मेगा फायनल खेळवायची आहे. मेगा फायनलचा सामना यानंतर होणार आहे. या चालू असलेल्या सेमीफायनलच्या सामन्यातून जो संघ विजय होईल तो संघ खेळ श्रीकृष्ण दिवा या संघासमोर मेगा फायनलमध्ये. किरण स्मृती संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांमध्ये 60 धावा पटकावल्या व 61 धावांचं आव्हान ठेवलं ते BS बॉईज संघासमोर.
4 षटकांमध्ये आणि सलामीची जोडी मैदानात बीएस बॉयज संघाकडून खेळताना राकेश व किशोर व योगेश कोहली सर जिथे कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. व पहिले षटक घेऊन येते अतुल. 61 धावांचं आव्हान, 24 चेंडू 61 धावा. उपांत्य फेरीचा सामना जो संघ जिंकेल तो खेळेल मेगा फायनल मध्ये श्रीकृष्ण दिवा संघाविरुद्ध. 61 धावांचं आव्हान. स्ट्राईकला तो राकेश, नॉन स्ट्राईकला किशोर, गोलंदाज अतुल. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, डावखुरा असा गोलंदाज, सुंदर त्या खेळून काढलेला आहे. यस, षटकार. मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रेक्षकांनो, जशी सुरुवात किरण स्मृती घनसोली संघाने केली होती तशीच सुरुवात नक्कीच इथं बीएस बॉयज संघाने केली. त्याच दिशेने तेवढाच मोठा षटकार लागला राकेश यांनी. आता मात्र बघूया, पहिल्या चेंडूवर षटकार लागला. दुसरा चेंडू अतुल यांचा, खेळ राकेश. सुंदरता खेळून काढलेला आहे चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जाताना पंचांचा इशारा. धावसंख्येत 1 धावांनी भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. सुंदर सुरुवात करतायत राकेश आपल्या संघासाठी. 61 धावांचं आव्हान. महत्वपूर्ण असा सामना, सेमीफायनलचा सामना. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील अतुल. पुन्हा एकदा खेळतील ते राकेश. सुंदरता खेळला, सरळ क्षेत्ररक्षण झेल खाली. बघूया झेल होतोय की नाही. यस, पहिला आद्रा, पहिला गडी बाद. डीजे सुंदर अशी सुरुवात करून दिली होती, बट त्याचा काय पुरेपूर फायदा उचलता आला नाही. राकेश यांना वैयक्तिक 7 या धाव संख्येवर बाद झाल्यात. मात्र आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आहे वैभव मडवी. मागच्या 2 सामन्यामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे, आपल्या संघासाठी नेहमीच धावून आलेला आहे असाच फलंदाज वैभव मडवी. पण स्ट्राईकला असेल तो किशोर पाटील, केपी. बघूया किशोर यांनी खेळून काढलेल्या ऑफच्या दिशेने. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पंच हेमंत पाटील यांचा इशारा. धावसंख्येत 1 धावांनी भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. 61 धावांचं आव्हान. पुढील चेंडू घेऊन येतील अतुल. खेळतील ते किशोर. 5वा चेंडू सुंदररित्या खेळून काढलेला आहे. बघूया काय होत आहे. यस, इट्स अ 6. षटकार. डीजे आहे. आमचे मार्गदर्शक, नेहमी ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं असे आमचे नवनाथ कोहली यांचे बीएस बॉयज तर्फे हार्दिक स्वागत. आणि सुंदर फटका किशोर यांचा. बघा या षटकातील शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 14. मागच्या चेंडूवर षटकार लावलाय तो किशोर यांनी. बघा तोच किशोर पुन्हा एकदा काय करतो आपल्या संघासाठी. कवचाने सुंदररित्या खेळून काढलेला आहे. हार्ड लक.
आता मात्र 2 धावा मात्र काय रोखू शकले नाही. नशिबाची थोडी साथ भेटली नाही किशोरांना, पण फटका सुंदर होता. धावसंख्या 2 धावेने वर षटक संपलेले. पहिल्या षटकानंतर BS बॉयज संघाची धावसंख्या झाली 16. 61 धावांचं आव्हान पेलताना पहिल्या पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी षटकामध्ये धावसंख्या येते 16. व पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. व उरलेल्या 18 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू 45 धावा. व दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते उमेश. स्ट्राईकला आहेत ते वैभव. अठरा चेंडू 45 धावांची गरज BS बॉयज संघाला. आता मात्र पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन्स नसणार आहेत. फील्ड ओपन आहे. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. गोलंदाज उमेश तयार. स्ट्राईकला आहे ते वैभव. उरलेले चेंडू असतील 18. धावसंख्या 45. पहिला चेंडू उमेशांचा सुंदररित्या खेळून काढला. बघूया क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहे. सुंदर झेल मागे धावून सुंदररित्या पकडलेलं आहे. वैभव बाद. पाण्याची सोय करा. BS बॉयजचे आपले स्वयंसेवक विनंती असेल पाण्याची सोय करायची आहे. आता मात्र वैभवांची जागा भरून काढण्यासाठी ज्याने मागच्या सामन्यात आपल्या संघाला यश मिळवून दिलं तोच फलंदाज यश नॉन स्ट्राईकला असेल. आता मात्र स्ट्राईकला असेल तो किशोर. उमेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील किशोर यांच्यासाठी. धावसंख्या 16. लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. तिकडे मात्र 1 धाव धावून पूर्ण. धावसंख्येत 1 धावाने बर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. अजूनही 44 धावांची गरज. 16 चेंडू 44 धावा. आता परफॉर्मन्स स्ट्राईकला आहे तो यश. मागच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली होती. यश यांनी आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. बघूया तीच कामगिरी आत्ता मात्र यशला करावी लागेल. तशाच प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी त्यांना करावी लागेल. पुढचा चेंडू उमेश घेऊन येतील यश यांच्यासाठी. आता मात्र निर्धावाचा चेंडू उमेश यांचा. आता उरलेले चेंडू असतील 15 आणि धावसंख्या 44. 44 धावांची गरज असेल. 15 चेंडू 44 धावा. उमेशांचा चेंडू यश यांनी खेळून काढलेला आहे. बघूया अलेक्साचे यश षटकार. चेंडू पुरवायचा आहे. BS बॉयजचे आमचे स्वयंसेवक कोणी असतील तिकडे त्यांनी चेंडू पुरवायचा आहे. दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आहे बॉल. दुसऱ्या बिल्डिंग मध्ये गेलाय गॅप मध्ये.
आलेला आहे चेंडू. धन्यवाद DJ. आता मात्र सुंदर सुरुवात केली यश यांनी. मागच्या सामन्यामधलं रिदम, तीच पकड अजून त्याच्या हातामध्ये, त्याच्या बॅटमध्ये आहे. यश, पाचवा चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढलेला आहे. बघूया, पंचाने निर्णय कळवायचा आहे. धावून 2 धावा पूर्ण, 2 धावा धावून पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण झालं आहे तिथे. धावसंख्या 2 धावांनी बर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. आता मात्र उरलेल्या 13 चेंडू मध्ये 36 धावांची गरज असेल. 13 चेंडू 36 धावा. स्ट्राईकला ते यश, गोलंदाज उमेश. शेवटचा चेंडू या षटकातला. ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. पॉइंटच्या दिशेने एकदा धावून पूर्ण. मात्र गच्छाळ क्षेत्ररक्षण, त्याचा पुरेपूर फायदा घेताना धावून 2 धावा पूर्ण. बघा तिसरी धाव होते की नाही. षटक संपलेला आहे. आता मात्र उरलेले बॉल असतील 12 आणि 34 धावांची गरज असेल. 27 धावा झाले 2 षटकानंतर. BS बॉयज संघाच्या 61 धावांचं आव्हान होतं. किरण स्मृती घनसोली या संघाने दिलं होतं. आता मात्र बॉलिंगला येतात ते किशोर. स्ट्राईकला ते किशोर पाटील, नॉन स्ट्राईकला ते यश पाटील व गोलंदाज असेल ते किशोर. 12 चेंडू 34 धावांची गरज. सेमीफायनलचा सामना. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील किशोर टू किशोर. ऑफच्या दिशेने सुंदररित्या खेळून काढलेला. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाताना. आता मात्र सुंदर सुरुवात. चौकार DJ. चेंडू 30 धावांची गरज. पहिला चेंडूचा समाचार घेताना किशोर वैयक्तिक 14 धावावर खेळतायत. दुसरा चेंडू किशोर टू किशोर. सुंदररित्या त्याच पद्धतीने खेळून काढलेला. आता मात्र पंचांनी निर्णय कळवायचा आहे. बाद, गडी बाद झालेला आहे. सुंदर फटका होता किशोर यांचा, बट हार्ड लक. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं केलेलं आहे. जे प्रेक्षक आतमध्ये बसलेत त्यांना जरा बाहेर करायचं, बाहेर बसवायचं आहे, विनंती असेल. कृपया सहकार्य करायचं. सेमीफायनलचा सामना आहे. मोठा हादरा किशोर यांच्या रूपाने BS बॉयज संघाला. सुंदर खेळी केली होती किशोर यांनी. एक षटकार व एक चौकार लगावला होता, पण तितकाच सुंदर झेल टिपलेला किशोर यांचा. BS बॉयजचे स्वयंसेवक विनंती असेल सीमारेषा गाठावी. व नवीन आलेला फलंदाज किशोरांची जागा भरून काढण्यासाठी तितक्याच ताकदीचा, तितकाच मोठा फलंदाज श्रीकांत उर्फ श्री. पण स्ट्राईकला आहे तो यश. किती बॉल आता मात्र उरलेले चेंडू असतील 10 आणि 30 धावांची गरज. 10 चेंडू 30 धावा. बघा किशोर टू यश.
पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा पंच हेमंत यांचा. लाईन अँड लेंथ थोडी चुकलेली आहे गोलंदाजाची. पुन्हा एकदा 10 चेंडू 29 धावांची गरज. यश आणि श्री दोघांमध्ये ताकद आहे. दहा चेंडू 29 धावांची गरज. किशोर टू यश खेळून काढलेला एकदा धाव पूर्ण. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. धावून एकदा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोचले ती 33 वर. अजून 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. 9 चेंडू आणि 28 धावा. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला आहेत ते श्रीकांत उर्फ श्री. बघूया श्रीकांत आपल्या संघासाठी काय करतायत. किशोर टू श्री. आता मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल गाडी जाताना बात डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर श्रीकांत जेलबाद झालेले आहेत. श्रीकांत यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रवी. जसं आपण BSBचा मागचा सामना पाहिला पूर्ण दारोमदार होतं यश पाटील ह्याच्यावर आणि तशीच परिस्थिती आता मात्र पुन्हा निर्माण होताना चेंडू शिल्लक असतील 8 आणि 28 धावसंख्येची गरज असेल BSB संघाला फायनल मध्ये जाण्यासाठी BS कप 2021 या स्पर्धेच्या. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. किशोर टू यश. पुन्हा एकदा अवांतराचा चेंडू. पंच हेमंत पाटील यांचा इशारा. धावसंख्येत एक धावनी बर. धावसंख्येत जाऊन पोहोचले ती 34 वर. 8 चेंडू 27 धावांचा असं समीकरण. 8 चेंडू 27 धावा. बघूया किशोर टू यश. 5वा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना धावसंख्येत एक धावांनी बर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35. 7 चेंडू 26 धावा. आता मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल ती BSB संघाला. ती क्षमता आहे त्या संघामध्ये. तसे फलंदाज स्ट्राईकवर आहेत. पण बघूया क्रिकेट आहे मित्रांनो. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल किशोर टू यश. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला डिक्लेअर झोन मध्ये सेम रिझल्ट. धावसंख्येत एक धावांनी बार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 वर. 36 वर माफ करा. आता मात्र उरलेल्या 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 25 धावा. शेवटचं षटक घेऊन येते कल्पेश. स्ट्राईकला रवी. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. सेमीफायनलचा सामना. 6 चेंडू 25 धावा. कल्पेश टू रवी. डिक्लेअर झोन मध्ये पंच हेमंत पाटील यांचा इशारा. संख्या 1 ने वाढते 37 वर पोहोचते. अजूनही
5 चेंडू 24 धावांची गरज, 5 चेंडू आणि 4 षटकारांची गरज. दुसरा चेंडू कल्पेशांचा सरळ खेळून काढलेला आहे. बघा पहिला षटकार येतोय की नाही. यस, पहिला षटकार आलेला आहे. या ज्याची गरज आहे संघाला तसाच खेळ करतायत ते रवी. आता मात्र उरलेले चेंडू असतील 4 आणि 18 धावांची गरज असेल. 4 चेंडू 18 धावा. सुंदरता खेळून काढल्या रवी यांनी. कल्पेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील या शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू खेळतील ते रवी. आत घुसून पुन्हा एकदा कवचच्या दिशेने मारलेला बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना चेंडू सीमारेषा पार, चौकार. रंगत सामन्यामध्ये रंगत आलेल्या 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावांची गरज. सेमीफायनलचा सामना. 6 चेंडू 25 धावांची गरज असताना आता मात्र एक उत्तुंग षटकार, एक चौकार लागला रवी यांनी. बघा 3 चेंडू 14 धावा. कल्पेश टू रवी. सुंदर बघूया आपच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेल खाली येताना. झेल सुटलेला आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेताना धावून 2 धावा पूर्ण. धाव संख्येत 2 धावांनी भर. आता मात्र मोठी चूक झाली का काय क्षेत्ररक्षणाकडून. ज्या फलंदाजाने एक षटकार व एक चौकार लागला त्या फलंदाजाला मात्र आता जीवदान दिलेलं आहे. 2 चेंडू 12 धावांची गरज. व 2 चेंडू 12 धावा कंपल्सरी काढावे लागतील बीएस बॉयज संघाला. चार गडी बाद झालेले आहेत बीएस बॉयज संघाचे व घनसोली संघाचे 3 गडी बाद झाले होते. बीएस बॉयज संघाला 2 चेंडू 12 धावा कंपल्सरी काढाव्याच लागतील जर त्यांना फायनलचं तिकीट हवं असेल तर. बघूया 5वा चेंडू कल्पेशाचा आणि आता मात्र षटकार. यस, बेगेट बॉल पुरवायचा. आता मात्र बक्षिसांचा वर्षा होताना ह्या चेंडूवर जर षटकार लागला तर दीनानाथ मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, मिलिंद मडवी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक रवी यांना. कोण 1 चेंडू 6 धावाची गरज. 1500 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे व नवनाथ मडवी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक षटकार मारल्यावर. जोगेंद्र मडवी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक. आतापर्यंत 2500 बक्षीस आलेलं या षटकाराला. बघूया हा षटकार फायनलला घेऊन जातोय का. सुंदर फलंदाजी रवी यांची. सामना धरून ठेवलाय. मित्रांनो मी सांगतो कशी फलंदाजी हवी तसाच खेळतोय आपला रवी. 1 चेंडू 6 धावांची गरज. बघूया फायनलला पोहोचतोय का नाही. चुरशीचा सामना. शेवटचा चेंडू घेऊन कल्पेश टू रवी. आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये हार्ड लक. अभिनंदन किरण स्मृती घनसोली संघाचे व हार्ड लक बीएस बॉयज दिवा. व आता मात्र फायनल मध्ये पोहोचलेला आहे तो किरण स्मृती घनसोली. आता फायनलचा होणारा सामना असेल किरण स्मृती घनसोली विरुद्ध श्रीकृष्ण दिवा. व मॅन ऑफ द मॅच कडे
ह्या सामन्यात ज्याने किती धावा 32 धावांची वैयक्तिक खेळी केली व आपल्या संघाला 61